हाय फोक्स. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप इंटरेस्टिंग टॉपिकबद्दल बोलायचं आहे. मी आता आय एम अ मदर. मला एक 2 वर्षाची मुलगी आहे. सो सध्या जंक फूड आणि तिला सगळे अट्रॅक्शन्स या सगळ्याची वाढायला लागली आहेत. वेगवेगळ्या गोष्टी बघणं, त्या मागणं. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जंक फूडचा मुलांच्या हेल्थवरती किती इफेक्ट येतो. इट इज द लीडिंग नंबर 1 कॉज ऑफ ओबेसिटी. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण सध्या रिसर्चमध्ये असं लक्षात आलं आहे की जंक फूडमुळे फक्त चाइल्ड ओबेसिटीच वाढत नाही, तर लहान मुलांमध्ये अटेन्शन डेफिसिट, हायपर ॲक्टिव्हिटी किंवा चाइल्डहूड कॅन्सर्स ह्या सगळ्याचे सुद्धा प्रमाण जंक फूड एक्सेसिव्ह खाल्ल्यामुळे खूप वाढायला लागलं आहे. पण सध्या आपण जर बघितलं तर मुलांना आजूबाजूला जंक फूडचं अट्रॅक्शन तर असणारच आहे. त्याच्यामुळे दरवेळी आपण त्यांना रिस्ट्रिक्ट करू शकत नाही आणि दरवेळी नाही म्हणू शकत नाही. पण सध्याची जी कंडिशन्स आहेत, बाहेर जायला एवढे रिस्ट्रिक्शन्स आहेत, आउटसाईड फूड खायला रिस्ट्रिक्शन्स आहेत, तर त्याचा फायदा घेऊन आपण काही हेल्दी जंक फूड हॅक्स जर घरीच केल्या तर मग ते सध्या किती चांगलं आहे आणि आपल्याला त्याचा चांगला ॲडव्हान्टेज पण घेता येईल. सो ह्याचा विचार करून आज तुमच्याबरोबर मी 4 जंक फूड हॅक्स शेअर करणार आहे. आणि त्या शेअर करण्यासाठी स्पेशली आज आपण अश्विनीला बोलवलं आहे. हाय अश्विनी. हाय. वेलकम. येस. सो अश्विनी आणि आम्ही बरेच वर्ष काम करतोय. शी इज माय पार्टनर इन माय कंपनी. आणि आम्ही ह्या सगळ्यावरती खूप विचार करतोय आणि खूप काम करतोय. अश्विनी इज ऑल्सो अ मदर ऑफ 2 चिल्ड्रेन. त्याच्यामुळे आय एम शुअर घरच्या घरी रोजच्या रोज तिला पण ह्या सगळ्या क्वेश्चन्सना फेस करायला लागतच असेल, मुलांच्या डिमांड्सना. सो तिच्याबद्दल जर सांगायचं झालं तर शी इज अ व्हेरी गुड कुक. आणि ती सतत न्यूट्रिशनचं बॅकग्राऊंड जरी नसलं तरीसुद्धा त्याच्याबद्दल खूप अवेअरनेस असल्यामुळे ती खूप एक्सपेरिमेंटेशन करते आणि हेल्दी फूड काय काय तयार करते. सो आज आपण तिच्याकडनं काही हेल्दी फूड हॅक्स ज्या तिने स्वतः ट्राय केलेल्या आहेत त्या आपण जाणून घेऊया. सो फर्स्ट क्वेश्चन. सगळ्या मुलांना भरपूर वडापाव आवडतो आणि गाडीवरचा त्याच तेलात तळलेला वडापाव देताना खूप 10 वेळेला विचार करायला लागतो. सो मग त्याच्यासाठी तू काय सजेस्ट करशील? अर्थातच वडापाव हा सगळ्यांचा फेवरेट आहे आणि तो गाडीवर खायची मजा काही अलग आहे. पण तरीही लुकिंग ॲट द ओव्हरऑल स्टॅटिस्टिक्स ऑफ अनहेल्दी लाईफस्टाईल आणि आपण कसं हेल्दी खायला हवं आहे, तर सतत माझा हा विचार असतो की मुलांना रिस्ट्रिक्ट न करता त्यांना कसं काही हेल्दी खायला देता पाहिजे जंक फूडच्या माध्यमातून. म्हणजे बेसिकली ऑल्टरनेटिव्स टू जंक फूड कसे देतात. सो मे बी कॅमोफ्लॅज करून असं आपण म्हणू शकतो. काही गोष्टींमध्ये कॅमोफ्लॅज करणं, काही गोष्टींमध्ये लाईक फॉर एक्झाम्पल वडापाव जे आपलं फर्स्ट हॅक आहे. तर मोस्टली वडापाव करताना आपण बटाटा, आय मीन दॅट इज द मेन इन्ग्रेडियंट. तर त्याची टेस्ट फार न बदलता प्लस तो जरा हेल्दी करायला, त्याच्यातलं न्यूट्रिशन कंटेंट वाढवायला. म्हणजे बिभूच्या बरोबर आता राहून मला बऱ्याचशा गोष्टींची इन्फॉर्मेशन मिळत राहते की काय हेल्दी आहे काय नाही. तर रताळं म्हणजे स्वीट पटेटो, त्याला आपण 50% आणि तुमच्या चवीनुसार मे बी 100%. म्हणजे मुलं किती एक्सपेरिमेंटल खातील किंवा तुम्ही किती किंवा त्यांना अजूनही तेवढी डेव्हलप झाली नसेल, टेस्ट फरक नसेल कळत, तर पूर्णपणे जरी तुम्ही स्वीट पटेटो घेतला आणि त्याच्याने तुम्ही वडापाव बनवला तर तो वडापाव खायची. आणि घरचं तेल म्हणल्यावर हेल्दी तर होतच. त्यातून तुम्ही जर कोल्ड प्रेस ऑइल्स किंवा असे कुठले घेतले लाकडी खाण्यावरचे तर मग ते अजून हेल्दी होतं. तर मी नेहमी असेच घरी करते. टेस्ट आणायला ते भरपूर आवडतात. त्यामुळे आम्ही वडापाव हा स्वीट पटेटो घेऊन. ग्रेट. ही एकदम इंटरेस्टिंग आयडिया आहे. कारण त्या दोन्हीचं जे टेक्स्चर आहे ते साधारण सिमिलर आहे. सो बटाटा, निम्मा आणि रताळा हा एवढं जर घेतलं तर त्याच्या टेस्ट किंवा टेक्स्चरमध्ये खूप बदल होणार नाही. आणि मग मुलं त्या निमित्ताने का होईना रताळा सुद्धा खातील. त्याच्यातनं जे विटॅमिन्स मिळतात ती सगळी सुद्धा चांगली मिळू शकतात. सो येस, गुड. मी पण आता हे ट्राय करून बघेन. येस. सो नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की मी आणि इन्क्लुडिंग बाकी सगळी मुलं, सगळ्यांना फ्रेंच फ्राईज खूप आवडतात. मला सुद्धा. येस. सो कोणीच रेजिस्ट करू शकत नाही. पण बाहेरचे फ्रेंच फ्राईज तर म्हणजे लेट्स नॉट टॉक अबाउट इट की ते किती अनहेल्दी असतात, ते सगळ्यांना माहिती आहे. मुलांनाही खूप आवडतात. मग त्याच्यासाठी तू असं काही हेल्दी ट्विस्ट काही सजेस्ट करू शकशील का? हो. सो बेसिकली जेव्हा मी फ्रेंच फ्राईज करते तेव्हा मी
फक्त पटेटो क्रॅब म्हणजे फक्त बटाटा वापरून कधी करत नाही. त्याच्याबरोबर आपल्याकडे रेग्युलरली अवेलेबल असतात गाजर, मुळा किंवा बीट. याचे सेम पद्धतीने आपण करू शकतो. लाईक फ्रेंच फ्राईज असे आपण थोडेसे थंड पाण्यात ठेवून गरम पाण्यात उकळून मग फ्रीज करून तळू शकतो. तसंच सेम स्टाईल कट करायचं कॅरेट, बीट आणि रॅडिश आणि सेम पद्धतीने आणि त्याच्याबरोबर एखादा बटाटा पण मी घेतलाय म्हणजे किड्स डोंट मिस आउट ऑन फ्रेंच फ्राईज. मिक्स्ड फ्रेंच फ्राईज म्हणतो आम्ही त्याला. आणि मुलांना मग मस्त सॉल्ट पेपर घालून तिखट थोडं घालून खातात आणि ते इट लुक्स व्हेरी कलरफुल. सो किड्स रिअली डोंट दे थिंक मुलं माझी अजून लहान आहेत तर त्यांना वाटतं की हो दिस इज ऑल्सो फ्रेंच फ्राईज. राईट. हो ऍक्च्युली ही छान आयडिया आहे. म्हणजे जर मुलांना जेव्हा फ्रेंच फ्राईजची ओळख होणार आहे तेव्हा जर आपण थोडंसं हेल्दी हॅक्स केले तर मग मुलांना ती टेस्ट सुद्धा डेव्हलप होईल आणि ते आवडू शकेल. ग्रेट, मस्त आयडिया मिळाली आज. आणि ह्या निमित्ताने बीट सगळ्या मुलांना अगदी बीट आवडतच असं नाही किंवा मुळाचा जरा उग्र वास असतो असं तो आवडेलच असं नाही. पण मग ह्या निमित्ताने जर मुलं ह्या पण भाज्या खाणार असतील तर ठीक आहे, वन्स इन अ वाईल ह्या फॉर्ममध्ये पण खायला हरकत नाही. ओके, सो थर्ड क्वेश्चन, मोस्ट पॉप्युलर आणि असं म्हणजे दर आठवड्याला क्रेविंग होईल असं जंक फूड म्हणजे पिझ्झा. सो कोणालाही आपल्याला सगळ्यांना असं पिझ्झा फ्रिक्वेंटली खावासा वाटतो. तर विकतचे पिझ्झा तर बऱ्याच वेळेला प्री प्रिपेअर्ड असतात आणि फ्रोझन असतात. सो म्हणजे लेट्स नॉट गो इन टू दॅट, पण ते तर किती अनहेल्दी असू शकतात. सो मग त्याला काय करू शकता येऊ शकेल? पिझ्झा म्हणजे मी आता चीज रोस्ट पिझ्झा कसं आपण जंक फूड हॅक मध्ये इन्क्लूड करू शकतो हे मी तुला सांगते. ओके. सो बेसिकली मुलं शाळेतनं आली की 4-5 वाजता त्यांना जी भूक लागते तेव्हा जास्तीत जास्त त्यांना जंक फूड खायची इच्छा होते. आपल्याला सुद्धा. तर मोस्टली मी काय करते, एखादी लेफ्ट ओव्हर जरी दुपारची पोळी असेल किंवा नसेल तर क्विकली पराठा वगैरे करायचा. 2 पराठे घ्यायचे किंवा पोळी घ्यायची, त्याच्यामध्ये चीज घालायचं. ओके. सो ते क्वांटिटी ऑफ चीज डिपेंड्स ऑन युअर लाइकिंग. तर चीज घालून मग त्याच्यावर आपल्याकडे भाजी असेल ती वरण घालू शकतो किंवा मग फ्रेशली कट तुम्ही कुठली पण म्हणजे तयार भाजी किंवा थोडं कांदा असं थोडंसं परतून किंवा मुलांना थोडंसं क्रंची आवडत असेल तर तसं पण बॉइल्ड कॉर्न किंवा एग फ्राय करून त्याच्यावर घालून तव्यावर मस्त एकदम क्रिस्पी ती घातली आणि वरनं थोडं चीज, सॉल्ट, पेपर, केचप किंवा जे काय मुलांना आवडत असेल ते घालून खूपच यमी आणि क्रिस्पी पिझ्झा होतो. म्हणजे आपला थिन क्रस्ट होल व्हीट पिझ्झा त्याच्यासारखाच लागतो आणि फ्रेश आणि माझ्या मुलांना इतका आवडतो की आठवड्यातनं एकदा तरी मला तो पिझ्झा करायलाच लागतो. आणि आता त्यांच्या बाबांना पण मी ट्रेन केलंय. सो आम्ही सुद्धा आता पोळी पिझ्झा त्याला म्हणतो आणि मुलांना म्हणजे ते खूप आवडीने खातात. सो आय थिंक दादाला पण तू ट्राय करू शकतो. नक्कीच. आणि म्हणजे तो असा आता 2 पोळ्यांच्या लेयर्स मध्ये चीज असल्यामुळे तो कट केल्यावर असं बरोबर मेल्ट झालेलं सगळं चीज बाहेर येईल. मला असं आत्ता असं छान तोंडाला पाणी सुटलंय आणि पिझ्झा खायची खूप इच्छा झाली आहे. सो आता नेक्स्ट टाइम मी पिझ्झा करायचा असेल तेव्हा ही रेसिपी नक्कीच ट्राय करेन. कारण घरी पिझ्झा बेस आणि हे करायचं जरी झालं तर इतकी एलॅबोरेट प्रोसेस होते की मग जरा ते बेस्ट. आता मी लगेच हे नक्कीच ट्राय करेन लवकरच. ओके, सो लास्ट क्वेश्चन, पावभाजी. पावभाजी म्हटलं तर काय एवढी अनहेल्दी आहे असं नाही आहे, पण मी तुला असं बऱ्याच वेळेला बोलताना ऐकलंय की तू काय काय ट्रिक्स वापरतेस पावभाजी करताना. सो त्या प्लीज सांग ना. तो बेसिकली बटाट्याचा वापर आम्ही जनरली जरा कमी करतो कुकिंगमध्ये. पण पावभाजी अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच प्रकारच्या भाज्या घालू शकता. त्याच्यामध्ये पावभाजीचा आपण मसाला घरगुती किंवा विकतचा आणला की त्याने ती टेस्ट मास्क होते. तर मला असं वाटतं दॅट इज अ व्हेरी गुड वे टू ऍड ऑल द व्हेजिटेबल्स जी मुलं युजली खायला नाही म्हणतात किंवा कटकट करतात. तर मग पण काही प्रमाणात खायला ते गरजेचं असल्या कारणाने मग त्या सगळ्या मिक्स करू शकतो आपण. बटाट्याचं प्रमाण युजली लोक जेव्हा करतात तेव्हा 80% बटाटा, थोड्याच भाज्या, कांदा, टोमॅटो एवढंच घालतात, मे बी कॅप्सिकम घालतात.
पण मी नेहमी 20% बटाटा घेते. हो. त्याच्यामध्ये आपण पांढरे वाटाणे, जे बाहेरची पावभाजी जी इतकी कन्सिस्टन्सी आपल्याला आवडते त्याच्यामध्ये पांढरा वाटाणा असतो ते घालते. त्याच्याबरोबर स्प्राउट्स आपण वाफवून घ्यायचे ते पण त्याच्यात घातले. आणि मग ज्या कुठल्या भाज्या आहेत, लिफी व्हेजिटेबल्स पण काही प्रमाणात तुम्ही कलर चेंज होणार नाही एवढं बघून तुम्ही तेवढ्या थोड्या घालू शकता. बाकीच्या ज्या भाज्या आपण युजली करत नाही त्या सगळ्या घातल्या आणि मग मुलांना मग तो चव पण फरक पडत नाही आणि आपल्याला सुद्धा चांगलं वाटतं की आपण बटाटा कमी खातोय किंवा असं. ह्या दृष्टीने मी नेहमी पावभाजी या पद्धतीने करते. राईट. आणि ऍक्च्युली कसं आहे की सध्या सगळेजण वेट बद्दल वगैरे पण म्हणजे फक्त मुलंच नाही, एल्डर सुद्धा वेट बद्दल खूप कॉन्शियस झाले. सो रात्री जर काहीतरी क्विक मील करायचं आहे जे असं एक वन डिश मील सारखं होऊ शकतं, मग त्याला जर अशी हेल्दी पावभाजी केली तर मग ते किती क्विक वन डिश मील आहे ना. आणि इट्स सो यमी. म्हणजे लहान मुलांनी भाज्या ज्या खात नाहीत त्या खाण्यासाठी तर आपण करावीच, पण आपण आपल्यासाठी पण करू शकतो की आपलं वेट कंट्रोल करण्याच्यासाठी सुद्धा इट्स अ गुड आयडिया. सो येस, तू खूपच इंटरेस्टिंग गोष्टी सांगितल्यास. आणि सध्या काय झालंय, हे एवढे 3 महिने लॉकडाऊन झाल्यामुळे सगळे लोक असं त्यांच्या घरी मास्टर शेफ ठेवले आहेत आणि त्यांना असं मस्त फूड फोटोग्राफी आणि असं ते इफेक्ट्स, व्हिज्युअल इफेक्ट्स फूडला दिसायला एकदम कलरफुल फूड आणि हे सगळं सध्या सगळ्यांचा करण्याचा उत्साह खूप वाढलाय. आणि आता तुझ्या ट्रिक्स सांगितल्यास तर त्याच्यात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. सो या ते इतकं मस्त आहे की आय एम शुअर हा व्हिडिओ बघणाऱ्या सगळ्यांना त्या ह्या गोष्टी ट्राय आउट करायचं टेम्पटेशन होईल. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच, तू एवढ्या छान ट्रिक्स सांगितल्यास. आणि प्लीज अशा अजून सांगत राहा टिप्स, म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच त्या ट्राय आउट करता येतील. आणि तुम्ही सुद्धा ह्या ट्रिप्स ट्राय करा. तुम्ही या रेसिपीज ट्राय केल्या तर त्याचे फोटोज काढा आणि ते सुद्धा आमच्याबरोबर शेअर करा, म्हणजे आम्हालाही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी बघून मजा येईल आणि अशा अजून व्हिडिओज करण्यासाठी मोटिवेशन मिळेल. सो थँक्यू अश्विनी. थँक्यू. या थँक्यू.